नमस्कार. आज आपण दासबोधातला दशक 2 आणि समासही दुसरा उत्तम लक्षणांचा आहे तो आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा प्रार्थना करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरीत्वा वसावे, माझ्या हृदयस्थ होऊन तूच मला तुझा दासबोध सांग अशी प्रार्थना आपण श्री समर्थांना केली. त्याचं कारण असं की आता जे सगळं त्यांनी पुढचं सांगितलेलं आहे, आधी नित्याचा समास झाला आपला, हा नित्याचा जरी समास असला तरी या समासामध्ये समर्थांनी उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत. आणि हा संपूर्ण दशक जर आपण बघितला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असा आहे, किंवा आपण म्हणूया शिकवण्याचा, म्हणजे समर्थ आपल्याला शिकवतायत की कसं वागायचं, कसं राहायचं. अशा पद्धतीने त्यांनी जे सांगितलंय हा शिकवणुकीचा समास आहे असंही म्हणायला हरकत नाही. हे सगळे समास जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, म्हणून तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अशी आपण त्यांना प्रार्थना केलेली आहे. जीवनात कसं वागायचं याचं विधी निषेध ज्याला म्हटलं जातं ते ह्या आत्ताच्या पूर्ण दशकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला त्यांनी त्यागार्थ मूर्ख लक्षणं सांगितली, आणि मूर्ख लक्षणं आपण त्याग करायचे. आणि समर्थांची एक पहिल्यापासून अशी धारणा आहे की जसं म्हणजे समर्थांची आहे असं मी मुद्दामून म्हटलं, त्याचं कारण असं की त्यांना असं वाटतंय की आपण तो दशक वाचला म्हणजे आपण ते आचरणात आणायला सुरुवात केली असं त्यांना वाटतंय. इतकं प्रत्येक गोष्ट आपल्याला सहजपणे आचरणात लगेच आणता येत नाही. पण ह्या दासबोधाच्या वेळेला त्यांच्या समोर असंख्य लोक बसलेली होती. काही प्रापंचिक होती, काही व्यावहारिक होती, काही शिष्य होते. मग ह्या शिष्यांना सांगताना तरी त्यांना असं वाटतं की नाही, ह्यांनी याच्यातलं काहीतरी आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे, तर ते दासबोधाचं महत्व आहे. आणि म्हणून हे शिकवणुकीचा असा हा समास आहे. मूर्खांची लक्षणं पहिल्यांदा सांगितली आणि ती त्याग करायला सांगितली, आणि ती त्याग करायला सांगितल्यानंतर आता ते उत्तम लक्षणं सांगतात जी आपल्याला आचरणात आणायचे, ज्यामध्ये नीतीने वागण्यावरती भर आहे. कारण नीतिमान माणूस जो असतो तो आध्यात्मिक असेलच असं नाही बरं का. नीतिमान माणूस आध्यात्मिक असेलच असं नाही, पण आध्यात्मिक माणूस नीतिमान असलाच पाहिजे असा समर्थांचा हेतू आहे. कारण त्या अध्यात्माच्या बेसवरती त्यांनी आपलं आयुष्य जीवन जगायचं आहे, पण ते जगताना सुद्धा प्रपंच आणि परमार्थ व्यवहार या सगळ्याची सांगड घालायला पाहिजे. तू नुसताच प्रपंच करत बसला तरी चुकीचा आहे, कारण तो आध्यात्मिक होऊ शकत नाही. पण प्रपंच करता करता एकनाथांसारखं त्यांनी प्रबोधन सुद्धा केलं, आणि ते करताना आपल्या आचरणामध्ये बिंबवण्यासाठी ते प्रवचन केलं. कारण ते का प्रबोधन करायचं की दुसऱ्याला सांगताना आपल्यात काय अवगुण आहेत हे बघण्यासाठी प्रबोधन करायचंय. मला कळतंय आणि मी दुसऱ्याला सांगतोय म्हणून हे प्रबोधन करायचं नाही, ही भावना वक्त्याची पण असणं आवश्यक आहे. अशा या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या असल्यामुळे हा शिकवणुकीचा दशक आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता इथे काय होतं, या दशकात कसं सांगितलेलं आहे तर पहिल्यांदा मी म्हणजे देह अशा बुद्धीचा स्वीकार करणारे जे आहेत त्यांना त्यांनी मूर्ख म्हटलंय.
आपल्या व्यावहारिक भाषेत आपण म्हणतो आपण सगळ्यांनाच मूर्ख ठरवत असतो, तसं नव्हे. पण इथे ज्यांनी देहबुद्धीचा स्वीकार केलेला आहे, अज्ञानाचा स्वीकार केलेला आहे, त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. आणि हा समास साधकांनी वारंवार वाचावा असं बेलसर म्हटलेलं आहे. त्याचं कारण आपल्यातलंच आपण स्वपरीक्षण करायचं की माझ्यात किती मूर्ख लक्षणं आहेत. दुसऱ्यांना शिकवायला जाण्यासाठी नाही, हा शिकवणुकीचा म्हणजे समर्थांनी आपल्याला शिकवलेला आपल्या आचरणात बदल करण्यासाठी असलेला असा हा दशक आहे. त्यामुळे हा आचरणाचा दशक आहे. इथे उत्तम लक्षणं स्वीकारावीत अशी शिकवण त्यांनी दुसऱ्या समासामध्ये दिलेली आहे. तर तिसऱ्या समासामध्ये म्हणजे बघा, एक चांगलं एक वाईट, एक चांगलं एक वाईट अशा पद्धतीने त्यांनी हा दशकाची मांडणी केलेली आहे. तिसरं जे आहे ते कुविद्येचं लक्षण सांगितलेलं आहे. सद्विद्या, अविद्या, कुविद्या असे अनेक प्रकार आहेत. त्याप्रमाणे ते आपल्याला कळत जातात की सद्विद्या कशाला म्हणायचं, अविद्या कशाला म्हणायचं, कुविद्या कशाला म्हणायचं. तर अविद्या म्हणजे हे मूर्खांच्या लक्षणाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मग उत्तम गुण सांगितलेत, मग कुविद्या सांगितलेली आहे आणि कुविद्या ही त्यागार्थच सांगितलेली आहे. मग चौथ्या समासामध्ये विहित कर्म काय आहेत, उपासना म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, असं सगळं सांगून या सगळ्यावरती विश्वास ठेवला, निष्ठा ठेवली, त्याप्रमाणे आचरण करायचं ठरवलं तर आपोआपच कुविद्येचा नाश होतो असं त्यांनी सांगितलंय. मग पाचव्या ह्याच्यामध्ये रजोगुणापासून त्यांनी सुरुवात केली. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण असे 3 गुण जे आपल्यामध्ये गुणांप्रमाणे आपली सगळी कार्य होत असतात. ज्या वेळेला जो गुण प्रबल असतो त्याप्रमाणे ते कार्य होतं. गुणागुणेषु वर्तन्ते या पद्धतीने आपल्याला राहता आलं पाहिजे. याकरता हे 3 गुणांचे 3 समास त्यांनी सांगितलेले आहेत, 5वा, 6वा आणि 7वा. आणि त्यानंतर सत्वगुणी माणसाची लक्षणं, तमोगुणी माणसाची लक्षणं, रजोगुणी माणसाची लक्षणं असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी कुठेही असं वागा, असं वागू नका, याला विधी, याला निषेध असं म्हणतात, असे मोठे मोठे शब्द वापरलेले नाहीत. तुमच्या आमच्यासारखे सरसगट सगळ्यांना समजतील असं काय आचरणात आणायचं आणि काय काय गोष्टींचा त्याग करायचा अशा पद्धतीने ती मांडलेली आहे. त्यामुळे इथे दासबोधामध्ये आपल्याला कुठलेही अमका न्याय, तमकं काय विप्रलिप्सा वगैरे काल आपण शब्द वापरले होते, तसे शब्द कुठेही त्यांनी वापरलेले नाहीत. म्हणजे हे प्रापंचिक लोकांना सहजपणे समजावं, त्याच्यात फारसं पांडित्य नसावं, पण तरी सुद्धा आचरणात आणायला अतिशय सोपं असावं या दृष्टिकोनातनं त्यांनी सहज सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून इथे असे फार मोठे मोठे शब्द आलेले नाहीत, पण सांगितलेलं सगळं आहे ती व्यावहारिक उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे, म्हणून आपल्याला ते पटकन समजतं. हे सगळे समास झाल्यानंतर 8व्या समासामध्ये त्यांनी सद्विद्या लक्षण सांगितलंय आणि सद्विद्येला हाताशी धरून आत्महित साधन म्हणजे करायचं आहे. आत्महित म्हणजे आपलं अंतिम गंतव्यस्थान जे आहे तिथपर्यंत आपल्या तद्धाम परमम मम तिथपर्यंत आपल्याला जायचंय, कारण हा श्रवण ते साक्षात्कार असा प्रवास आहे. आणि त्यामुळे इथे सद्विद्येची लक्षणं सांगितलेत आणि आत्महित करायला सांगितले. आणि मग 9व्या समासामध्ये या सद्विद्येला जर विचारपूर्वक वैराग्याची साथ मिळाली तर सद्विद्येचं बळ वाढतं आणि अविद्या आणि कुविद्या नष्ट व्हायला सुरुवात होते. देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास सुरू होतो. अशा पद्धतीने सांगितलेलं असल्यामुळे नंतरचा जो समास आहे तो वैराग्याचा किंवा विरक्तीचं वर्णन करणारा समास आहे. आणि त्या वैराग्याचं काही वेळेला लोक नुसतंच प्रदर्शन करतात. मी हे सोडलंय, मी ते सोडलंय असं नुसतं शब्द तोंडातनं वाफेसारखे निघतात, पण तरी सुद्धा आचरणात मात्र शून्य असतं. अशा लोकांचे म्हणजेच पडत मूर्खाची लक्षणं त्यांनी सांगितलेत. म्हणून सुरुवातीला मूर्खाची लक्षणं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे या दशकाच्या शेवटी पडत मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणून पहिल्यांदाच मी म्हटलं की मूर्ख परवडतो पण पडत मूर्ख परवडत नाही. त्याचं कारण असं, मूर्खाला सांगितल्यानंतर तो निदान विचार तरी करतो की बाबा असे माझ्यात दुर्गुण आहेत का, बरं मग मी ते काढायचा प्रयत्न करीन. अशा पद्धतीने तो निदान विचार करतो, मूर्खपणे करतो, हळूहळू करतो, सावकाश करतो. पण पडत मूर्ख त्याला तर सगळं ज्ञान असतं, पण सगळं ज्ञान असून सुद्धा ते करण्याचं मात्र तो कधीही धारिष्ट दाखवत नाही. उलट त्याचा विपर्यासही करतो काही वेळेला.
म्हणून पढत मूर्ख हा कधीही परवडत नाही. ते पढत मूर्खांच्या लक्षणाच्या वेळेला आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. आणि म्हणून इथे हा जो पूर्ण दशक आहे तो जर आपण बघितला तर तो उत्तम गुणांवरती आणि वाईट गुणांवरती म्हणजे थोडक्यात आपण जर बघितलं तर गीतेच्या प्रमाणे बघितलं, कारण दासबोध हा गीतेचा स्वैर अनुवाद आहे असं चिंचोळकर, आदरणीय समर्थ भक्त चिंचोळकर जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की दासबोध हा गीतेचा स्वैर असा संपूर्ण त्यांनी उपदेश जो गीतेत केलाय तोच इथे केलाय, पण ह्या पद्धतीने केलेला आहे. स्वैर अनुवाद असं म्हटलेलं आहे. अगदी प्रत्यक्ष एक 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 उदाहरण असं नाही, पण याच्यात बरचसं साम्य आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे उत्तम गुण म्हणजे दैवी संपत्तीचा स्वीकार करायचा आहे आणि आसुरी संपत्तीचा त्याग करायचा आहे, हे जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं त्याचप्रमाणे इथे दुर्गुणांचा त्याग करायचा आहे आणि सद्गुणांना आपल्या अंगी जेवढं मुरवता येईल तेवढं मुरवायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे उत्तम गुण अभ्यासिता येती, अवगुण सोडिता जाती, यावरती समर्थांची निष्ठा आहे, त्याचा दृढ विश्वास आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात आणि ते आपल्याला सांगतायत की आचरणात आपल्याला आणता आली पाहिजे. म्हणून तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अशी आपण प्रार्थना करायला ह्याच्यापासून सुरुवात केलेली आहे. हे निष्काम कर्मयोगी ज्ञानी पुरुष हे सगळे समर्थांचा आदर्श आहे. उत्तम लक्षणामध्ये नीतीचं आचरण त्यांनी सांगितलेलं आहे, धर्माचं पालन करायला सांगितलेलं आहे आणि व्यवहाराचं जतन करायला सांगितलं. या 3 गोष्टी आहेत. नीतीचं आचरण, कारण नीती पूर्ण आचरण असावं हे निश्चितपणे आहे, म्हणजे आपण व्यवस्थित आचरण करू शकतो, परमार्थाधिष्ठित आचरण करू शकतो. आपोआपच धर्माचं पालन आपल्या हातून होतं आणि व्यवहार करणं हे प्रापंचिक माणसाला अत्यंत गरजेचं आहे. व्यवहारी राहिलं पाहिजे, व्यवहार कुशल राहिलं पाहिजे, कारण त्याला प्रपंच पण करायचा आहे. पण तो प्रपंच करताना दुसऱ्याला फसवून करायचा नाहीये, पण त्याच्यासाठी नीतीचं आचरण आणि धर्माचं पालन सुद्धा हवं. या सगळ्या गोष्टीमध्ये प्रवृत्ती टाळायच्या असतील आणि निवृत्ती आपल्याला स्वीकारायची असेल, ह्याचा अर्थ अगदी निवृत्तीच्या टोकाला जायचं नाहीये. प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून त्याच्यातली निवृत्ती आणि प्रवृत्ती आपल्याला करायची, कारण आपण हे साधन चतुष्टय बघतोय. आपल्याला परमार्थ मार्गावर जायचंय आणि त्या साधन चतुष्टयामध्ये नित्यानित्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक, हे जे विवेक करायचे आहेत त्याच्यासाठी पहिला आणि दुसरा समास जो आहे तो नित्य आणि अनित्याचा विचार करण्याचा आहे, पहिला आणि दुसरा दशक. आणि त्यामुळे हे नित्यानित्य विचार या 2 दशकांमध्ये मांडलेला आहे. आणि इथे आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय म्हणून उत्तम लक्षणं जी आहेत ती सुद्धा या प्रवृत्ती टाळायचेत म्हणून नकारात्मक सांगितले. असं करू नये, तसं करू नये अशा पद्धतीनेच सांगितलेले आहेत. कारण ह्या उत्तम लक्षणं आपल्यामध्ये बिंबवल्यानंतर त्याचीही निवृत्ती करावी लागते. नाहीतर मी किती सद्गुणी आहे आणि बाकीचे किती दुर्गुणी आहेत हे सांगण्यातच अहंकार वाढत जातो. त्यामुळे ती आपल्यामध्ये बिंबवायची आहेत, पण दुसऱ्याला त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही. आपल्या आचरणातनं ते कळलं पाहिजे, म्हणून ती नकारात्मक सांगितलेली आहेत. आणि ती नकारात्मक सांगताना त्या प्रवृत्ती ज्या आहेत अहंकाराच्या त्या गाळता आल्या पाहिजेत, यासाठी ती नकारार्थी आपल्याला सांगितलेली आहे. खरं तर हा समास जर बघितला, हा समास उत्तम लक्षणाचा समास, हा जर आपण त्याच्या मागची बॅकग्राऊंड बघतोय आधी प्रत्येक वेळे, त्याचं कारण असं की आपल्याला हे दासबोध तसा सहज सोपा आहे, जेवढा खोल जाऊ तेवढा विचार करायला लावणार आहे. पण तरी सुद्धा वरवर जरी आपण वाचलं तरी निश्चितपणे आपल्याला काय अंगीकारायचं आणि काय अंगीकारायचं नाही, त्याग करायचं हे आपल्या सहज लक्षात येतं. म्हणून त्या प्रत्येक ओळीचा अर्थ आपण घेत बसलो तर वेळ जास्त जाईल, जे आपल्याला सहज वाचून विचारपूर्वक वाचून लक्षात येईल. याच्यात अनेक अर्थ आपल्याला मिळतात. जसजसं वाचू, जितक्या वेळेला वाचू तितक्या वेळेला दासबोधाचा नवीन अर्थ आपल्याला कळायला सुरुवात होते, हे निश्चित आहे. त्यामुळे इथे हा जो समास आहे हा आपलं अंतरंग सौंदर्य वाढवण्याचा समास आहे. बाह्य सौंदर्य वाढवण्यासाठी आम्ही प्रसाधनं वापरतोच, वेगवेगळी प्रसाधनं वापरतो की आपण आता वयस्कर दिसू नये म्हणून केसांना रंग लावतो, दात पडायला लागले की आपण त्याला बसवून घेतो. हे सगळं आपलं बाह्य सौंदर्य आहे. ते तर जरूरच चांगलं असावं, कारण आपल्याला पाहिल्यानंतर दुसऱ्यालाही प्रसन्नता वाटली पाहिजे.
त्यासाठी ते जरूर आवश्यक आहे. पण तरी सुद्धा ही बाह्य प्रसाधनं वापरायची आम्हाला सवय झालेली असते. चांगलं दिसावं याबद्दल दुमत नाहीये, पण चित्त प्रसाधनं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला वाटतं त्याचं मी फारसा अभ्यास केलेला नाहीये, पण पतंजली योगामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे असं म्हटलं जातं. पण ही जी प्रसाधनं वापरायची आम्हाला सवय झालेली आहे ना, पण त्याच्याबद्दल म्हणणं नाहीये, पण हे अंतरंग सौंदर्य वाढवण्याकरता चित्त प्रसाधन जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीचा हा समास आहे. त्यामुळे उत्तम लक्षणं जर आपल्या अंगात आली तर आपोआपच आपलं तेज, आपलं सौंदर्य, आपलं शिक्षण, आपली साधना ही आपल्या मुखावरती दिसायला सुरुवात होते, असं संतांनी सांगितलेलं आहे. त्याला बाह्य गोष्टींची गरज नसते, पण अशा सौंदर्याला पर्यायही नसतो. चित्त सौंदर्याला म्हणते मी, पर्यायही नसतो. चित्त कसं सुरेख होईल, सुंदर होईल याच्याबद्दल समर्थांनी या समासात सांगितलेलं आहे. आणि हे चित्त प्रसन्न असणं अत्यंत गरज आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातनं, प्रापंचिक दृष्टिकोनातनं. आपण आनंदी असलो की आजूबाजूचं वातावरणही आनंदी आपण ठेवू शकतो. हे व्यावहारिक किंवा प्रापंचिक उदाहरण झालं. पण आपलं चित्त सुंदर असलं म्हणजे चित्त शुद्धी झाली असली तर पुढचा परमार्थाचा प्रवास आपोआपच सहजपणे साध्य व्हायला सुरुवात होते. अशा तऱ्हेचे विचार चित्त प्रसन्न करण्यासाठी, मन करारे प्रसन्न असंही म्हटलं जातं. आणि म्हणून त्या उत्तम लक्षणाच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. क्रोध, द्वेष वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या जर आपण करायला सुरुवात केली, एक नेहमीच आपलं जनरल आपलंच आपण परीक्षण करायचंय, की आपण रागावलो, आपण चिडलो, आपण वेडवाकडं दुसऱ्याला बोललो, की आपल्याला तर त्रास होतोच, पण आजूबाजूचं वातावरण सुद्धा दूषित होतं. आणि ते आपलंही संतुलन बिघडवतं, दुसऱ्याचंही संतुलन बिघडवतं. पण त्याच वेळेला जर आपण प्रेम, क्षमा, सहनशीलता, आर्जव, शांतपणे एखादी गोष्ट सांगणं, अशा गोष्टींचा अंगीकार केला की आपोआपच चांगल्या लहरी बाहेर प्रगट होतात, आजूबाजूला वातावरणात प्रगट होतात आणि आपल्या बरोबर दुसऱ्याचं चित्त सुद्धा आपण प्रसन्न करू शकतो. हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की कोणते उत्तम गुण आपण आपल्यामध्ये बाणवायचे आहेत, मुरवायचे आहेत आणि त्याप्रमाणे ते आपल्याला सांगतात. आपण जर बघितलं, हा 42 ओव्यांचा समास आहे. ओव्या कमी आहेत, पण प्रत्येक ह्याच्यात 2-3 तरी उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत. जसं आपण श्लोक हा आपलं ओवी म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 4 चरण आहेत. मागच्या ह्याच्यात जर आपण बघितलं तर पहिले 3 चरण मूर्खांची लक्षणं सांगून चौथ्या ह्याच्यात तो एक मूर्ख असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे तसं म्हटलेलं नाहीये की तो एक उत्तम गुणी असं म्हटलेलं नाहीये, पण उत्तम गुण कोणते आहेत हे साधारणपणे पहिल्या 3 ओव्यांमध्ये जास्तीत जास्त स्पष्ट केलेले आहे. त्या दृष्टिकोनातनं आपल्याला हा समास वाचायचा आहे. इथे मी म्हणजे देह, ही देहबुद्धी ज्याला आपण म्हणतो, आणि मी म्हणजे आत्मतत्व, त्याला आत्मबुद्धी असं आपण म्हणतो. आता ह्या पद्धतीने आपल्या आचरणात ते यायला पाहिजे. पण देहबुद्धी एकदम सुटते का हो? देहबुद्धी एकदम सुटत नाही. ती हळूहळू कमी करावी लागते. अनंत जन्माची पुण्याई त्याच्यासाठी लागते. ती हळूहळू आपल्याला दूर करावी लागते. आणि मग हळूहळू ती देहबुद्धी दूर झाल्यावर आत्मबुद्धीमध्ये आपल्याला स्थिर होण्याचा प्रयत्न करावा लागतो. इतकं सोपं नाहीये. देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास आपण एका वाक्यामध्ये म्हणून टाकतो, पण तो आचरणात आणण्यासाठी जन्मोनी जन्म जावे लागतात. म्हणून त्यांनी म्हटलंय की देहबुद्धी एकदम सुटत नाही, ती हळूहळू दूर सारावी लागते. इथे प्रपंचाची आणि परमार्थाची सांगड घालण्याच्या दृष्टीने त्यांनी काही वैयक्तिक आणि सामाजिक, मागे जशी मूर्ख लक्षणं सांगितली होती तशीच ही उत्तम लक्षणं सांगितलीत. काही वैयक्तिक आहेत, काही सामाजिक आहेत. आणि पण हे दोन्ही जर आपण साध्य केलं, म्हणजे वैयक्तिक उत्तम लक्षणं साध्य केली किंवा सामाजिक उत्तम लक्षणं आपण आपल्यामध्ये मुरवली तर निश्चितपणे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सार्थकी लागेल. कारण आपल्याला आधी प्रपंच करायचा आहे. प्रपंच नेटका करतो त्यालाच परमार्थ साधतो असं समर्थांनी म्हटलेलं आहे. कारण प्रपंचात येणाऱ्या असंख्य अडचणींना जेव्हा योग्य तऱ्हेने तोंड दिलं जातं
तेव्हाच आपल्याला परमार्थामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड देण्याचं बल मिळतं, सामर्थ्य मिळतं. एकनाथ महाराज त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. असो, पण ह्या सगळ्याच्यामध्ये आपण कसं असतं की आपल्या स्वभावामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपल्याला दुःखी करतात. आपला स्वभाव जो आहे, स्वभाव, तो जो स्वभाव आहे किंवा आपल्या वागण्यातला स्वभाव जो आहे, तोच आपल्या सुखदुःखाचं कारण असतं. बाकी कोणीही इतर आपल्या दुःखाचं किंवा सुखाचं कारण नसतं. हे स्पष्ट आहे. आपला स्वभाव आपल्याला सुख मिळवून देतो, आपला स्वभाव आपल्याला दुःख देत असतो आणि हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे स्वभाव हा महत्वाचा घटक आहे. म्हणून मनाची जडणघडण बदलली तर निश्चितपणे आपलं आयुष्य बदलून जातं. आता मनाची जडणघडण बदलवण्यासाठी उत्तम गुण आपण साध्य करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्यामध्ये बिंबवण्याची सुरुवात. कंटाळा येतो हो, रोज सकाळी फिरायला जायचं म्हटलं तर म्हणतात नको, जरा थंडी आहे, बरं वाटतंय पांघरुणात झोपायला. पण सकाळी उठून फिरायला जाणं महत्वाचं आहे, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि प्रापंचिक दृष्ट्या, कारण आपलं शरीर तंदुरुस्त राहण्याकरता. हे सगळं समजतंय हो, पण कळतंय पण वळत नाही ना. हे वळवणं म्हणजे परमार्थ आहे आणि कळणं हा प्रपंच आहे. कळतं, सगळ्यांनाच कळतं, कोणाला कळत नाही असं नाही. की माझं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे, माझी प्रकृती चांगली राहिली पाहिजे, मला अमकं झालं पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे, हे सगळ्यांना कळतं. पण त्यासाठी करावे लागणारे श्रम किंवा त्यासाठी करावी लागणारी नियमबद्धता ही आपल्या पचनी पडत नाही. म्हणून कळतं सगळ्यांना पण वळत नाही. म्हणून म्हणतात कळतो तो प्रपंच असतो, वळतो तो परमार्थ असतो. तो वळवण्यासाठी, त्या परमार्थाकडे जाण्यासाठी आधी प्रपंच करावा नेटका, हेही तेवढंच खरं आहे. आता एकदा का आपल्या मनाची जडणघडण आपण बदलवली तर आयुष्य बदलून जातं. तसंच मनाला जर आपण चांगलं वळण दिलं तर ते वळण आपल्याला सामाजिक प्रतिष्ठाही मिळवून देते, कारण नीतीवरती आधारित आपलं आयुष्य चाललेलं असतं आणि ते करताना आपल्याला असंख्य अडचणी जरी येत असल्या तरी आपला एक स्वभाव लोकांना कळतो आणि तो कळल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा मिळते आणि देहबुद्धीमुळे निर्माण होणारं हे दुःख जे आहे ते निश्चितपणे आपलं हळूहळू कमी व्हायला लागतं. देहबुद्धीमुळे निर्माण होणारं म्हणते मी, ते दुःख कमी व्हायला लागतं. कारण आपण देहबुद्धी म्हणजे काय, सगळ्यामध्ये आसक्तीने अडकणं. त्या अडकण्याची क्रिया आहे, त्यातून सोडणं, हे सोडवण्याची जी क्रिया आहे ते म्हणजे परमार्थ आहे आणि अडकण्याची क्रिया म्हणजे प्रपंच आहे. अशा तऱ्हेने ही जी सगळी लक्षणं आहेत ती आपल्याला सांगितलेली आहेत आणि त्या उत्तम बुद्धीचा, उत्तम लक्षणांचा आपण प्रयत्नपूर्वक म्हणजे आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अर्थात हे जे सगळं आहे ह्याला थोडे कष्टही लागतात, हे तितकंच खरं आहे. हे प्रयत्नपूर्वक आत्मबुद्धी सुद्धा आपल्याला हळूहळू मिळवावी लागते. देहबुद्धी जशी हळूहळू जाते तशी आत्मबुद्धी सुद्धा पचवावी लागते. आपण खाल्लं अन्न, भरभर भरभर खाल्लं तर ते पचत नाही. त्यामुळे आत्मबुद्धीकडे जाण्याचा प्रवास जो आहे तो करताना सुद्धा भरभर करून चालत नाही, हळूहळू करावा लागतो. एक एक गोष्ट आत्मसात करावी लागते. म्हणून त्यासाठी अनेक जन्माची उपासना लागते, अनेक जन्माचं फळ आपल्या पदरी पडावं लागतं, अनेक जन्माचं प्राप्तव्य आपल्याला यावं लागतं. ह्या सगळ्याचा विचार समर्थांनी केलेला आहे. कारण ते अनेक ठिकाणी इतके वर्ष त्यांनी भ्रमण केलेलं आहे. त्यामुळे माणसाच्या मनातले, माणसाच्या स्वभावातले दोष म्हणा किंवा गुण म्हणा त्यांनी बघितलेले आहेत. डोळसपणे पदभ्रमण केलेलं असल्यामुळे त्यांची निरीक्षण शक्ती किती चांगली आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि नुसतंच निरीक्षण केलं नाही, ते सर्वांना कळण्यासाठी दासबोध ग्रंथ लिहून आमच्या सारख्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. पण ते प्रयत्न करताना पुन्हा कृष्णनीती अवलंबिलेली आहे. त्यांनी कुठेही सांगितलं नाही तुम्ही असं करा म्हणजे असं होईल, तुम्हाला मूर्ख लक्षणं सोडून द्यावी लागतील, तुम्हाला चांगली लक्षणं घ्या, असं कुठे. ह्याला मूर्ख म्हणतात, ह्याला उत्तम गुणी असं म्हणतात. आता कोण व्हायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, म्हणून आपल्यावरच सोडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी हा विचारांचा विचार इथे मांडलेला आहे आपल्या इथे. आणि तो विचारांचा विचार आपण करायचा आहे.
आणि आपल्यामध्ये आपणच आपली सुधारणा करायची, दुसऱ्याला सुधारायला जाण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. आपण दुसऱ्याला कधीही सुधारू शकत नाही. आपण आपल्या सांगणं कर्तव्य आहे, सांगणं कर्तव्य आहे, करायलाही हरकत नाही. विचारलं तर करा, नाहीतर तेही करण्याची आवश्यकता नाही. पण हे महत्वाचं आहे की आपण आपल्यात सुधारणा करावी. आपल्यातली सुधारणा बघून दुसऱ्याला करावंसं वाटलं तर त्यांनी त्याचं ठरवावं. आपण त्याच्यावर जबरदस्ती करू नये, कारण आपण दुसऱ्याला सुधारू शकत नाही, पण आपण आपल्यात बदल करू शकतो. हे आपल्यात बदल करणं आहे ना, हा देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास आहे. त्यातला पहिलाच टप्पा देहबुद्धीचा खूप मोठा अवघड आहे. तिथून सोडत सोडत आपल्याला जायचंय. आणि अशा पद्धतीने ही उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत. ही सांगताना नकारात्मक सांगितलेली असली तरी त्यातला मतितार्थ आपण लक्षात घ्यायचंय आणि त्याप्रमाणे हळूहळू एकतरी ओवी अनुभवावी या उद्देशाने, एक ओवीने मी तर म्हणते अर्ध चरण जरी आपल्या पदरात पडलं तरी पुष्कळ आहे, असं मला स्वतःला वाटतं. पण तेही पडणं खूप अवघड जातं, हेही तितकंच खरं आहे. म्हणून देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे जायचंय, ते उत्तम लक्षणं आत्मसात करून जायचंय. हळूहळू हा प्रयत्न करायचा आहे, पण प्रयत्न करूच नये असं मात्र निश्चित नाही. ते करायलाच हवा, कारण प्रयत्न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. प्रपंचातली नाही, परमार्थातली नाही. कारण प्रपंचामध्ये पैसा मिळवायचा असेल तर नुसता आळशीपणा करून उपयोग नाही. त्याच्यासाठी कष्ट करायलाच पाहिजेत. म्हणजे तेही तितकेच महत्वाचे आहेत. कोणतीही गोष्ट प्रयत्नांशिवाय आपल्याला मिळत नाही. म्हणून यत्न तो देव जाणावा. यत्न म्हणजे प्रयत्न, प्रकर्षाने केलेले ते प्रयत्न. यत्न तो देव जाणावा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि ते प्रयत्न आपल्याला करायचे. आणि ते करण्यासाठी हा उत्तम लक्षणाचा समास आहे, तो आपण बघणार आहोत. यातला चौथ्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, विचारे वीण बोलो नये, मर्यादे विण हालो नये, विवंचने विण चालो नये, काही एक श्रीराम. मागच्या समासातलं सहज आठवण झाली म्हणून सांगते. मागच्या समासामध्ये असंच 3 ओव्या पहिल्या येतात आणि नंतर आपण तो एक मूर्ख श्रीराम असं आपण म्हणतो. पण तो एक मूर्ख श्रीराम नाहीये हे लक्षात ठेवायचंय. आपण म्हणताना मात्र म्हणतो तो एक मूर्ख श्रीराम, हे पुढचं आपण म्हणत असतो. काही जण उगीच म्हणतात ते म्हणजे श्रीरामाला मूर्ख म्हटलंय का? अहो, श्रीरामाला मूर्ख म्हणण्याइतकी आमची ताकदच नाहीये. ताकद नाही आणि ऐपतही नाही आणि आम्हाला ते झेपणारही नाही, कारण तो सत्यवचनी आहे. पण त्याला आलिंगन देणं तेवढंच अवघड आहे. सत्याला आलिंगन देणं अत्यंत अवघड आहे. कर्तव्याला आलिंगन देणं अवघड आहे आणि हे सगळे गुण श्रीरामाच्या मध्ये आहेत. तर तो एक मूर्ख म्हटल्यानंतर ज्यांच्या मनात असं येत असेल त्यांनी पुढे श्रीराम म्हणू नये. पण श्रीरामा यातनं मला वाचव या दृष्टिकोनातनं ज्यांना म्हणायचं असेल त्यांनी श्रीराम म्हणायला हरकत नाही. पण असा जर मनात विचार कुठे आला तो एक मूर्ख श्रीराम, तर मात्र त्याच्या पुढे श्रीराम म्हणू नये असं मला वाटतं. पण श्रीरामानी वाचवण्यासाठी त्याला केलेली ही विनंती आहे की असं मूर्ख पण मला नको. ही भावना मनात ठेवून केलं तर श्रीराम म्हणायला हरकत नाही. 2 प्रवाह आहेत की म्हणावं का न म्हणावं, अशासाठी मी हे सांगितलं, बाकी काही नाही. ज्याला जे पटेल ते त्यांनी घ्यावं, हे तितकंच खरं आहे. इथे त्यांनी म्हटलंय, विचारे विण बोलो नये, मर्यादे विण हालो नये, विवंचने विण चालो नये, काही एक. आता समर्थांनी हे करू नये असं सांगितलंय. असं करू नको बरं, असं म्हटल्यावर ते जास्त लक्षात राहतं बरं का, की हे करायचं नाही, हे आपल्या लक्षात राहतं. पण त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे की विचार शून्य बोलणं, विचारे विण म्हणजे ज्याच्यामध्ये विचार नाही, विचार शून्य बोलणं म्हणजे नुसती बडबड करणं. ही नुसती बडबड करू नये. नुसतीच बडबड करण्याची काही ना सवय, म्हणजे आचरणात काही नाही, नुसती बडबड करण्याची ज्यांना सवय असते त्यांनी ते बडबड करू नये असाही अर्थ होतो. याचे अनेक अर्थ, कारण विचार कोणत्या कोणत्या गोष्टींचा करतो, त्या गोष्टींमध्ये हे आलं की विचारे विण बोलू नये, नाही का. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय विवंचना, पुढचं जे म्हटलंय ना की विवंचने विण चालो नये. चालो नये म्हणजे चालणे, बोलणे. याचा अर्थ
बोलण्यात आणणं आणि कर्तृत्वाप्रमाणे ते कार्यात आणणं. चालू नये म्हणजे चाल कशी आहे, संतांची चाल कशी आहे. चाल कशी आहे म्हणजे काय, संत कसे वागतात, हे वागणं कसं पाहिजे. विवंचने विण चालो नये, हे वागण्यामध्ये विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आचरणात आणू नये, हे खरं म्हणजे त्यांना सांगायचंय. आता आपण जर बघितलं, विचारे विण बोलू नये, तर संसारातले अनेक संबंध केवळ अविचाराने बोलल्यामुळे बिघडतात. केवळ म्हणजे संसारातलं उदाहरण देते, कारण त्याचा आपल्याला अनुभव आहे. परमार्थातल्या आत्मानुभूतीचा अनुभव आल्याशिवाय वगैरे मी बोलूच शकत नाही, कारण ती आत्मानुभूती मला नाहीच आहे. जे समर्थांनी सांगितलं ते म्हणून मी सांगू शकते, पण अशी आत्मानुभूती आलेल्यांनी ती सांगावी. तोपर्यंत बाकीच्यांचं बोलणं हे व्यर्थ बोलणं आहे. अर्थात ते सांगायला हरकत नाही. ते सांगताना मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वक्ता असा असावा की दुसऱ्याला सांगताना आपल्यातल्या चुका आपल्याला कळाव्यात, म्हणून त्याचा अभ्यास करून दुसऱ्यांना सांगताना आपण आपल्या चुकांचं परीक्षण करायचंय. म्हणून हा वक्त्याचा या दृष्टिकोनातनं त्यांनी वक्तव्य करावं असंही म्हटलेलं आहे समर्थाने. ते पुढे आपल्याला येणारच आहे. आणि ह्याच्यामध्ये केवळ अविचाराने बोलल्यामुळे घरातले संबंध सुद्धा बिघडतात, हेही आपण बघतो. काही वेळेला भांडणं विकोपाला जातात, त्यावेळेला समजत नाही, त्यावेळेला आपला अहम इतका वाढलेला असतो आणि अहम इतका वाढलेला असतो म्हणून माणूस जोरजोराने बोलतो. बघा, भांडणं ज्या वेळेला होतात, आता साधारणपणे पारमार्थिक गोष्टीमध्ये अशा पद्धतीची भांडणं पण होतात, पारमार्थिक ह्याच्यात पण होतात, पण त्याला वादविवाद, त्या वादातनं संवाद घडावा या अपेक्षेने केलेले वाद असतात. ते वाद वेगळे, टीव्हीवर होणारे वाद वेगळे, मुलामुलांमध्ये होणारे वाद वेगळे, किंवा आपल्या कुटुंबामध्ये होणारे वाद वेगळे. आणि हे वाद ज्या वेळेला होत असतात त्यावेळेला आपल्याला समजत नाही, भांडणं करायला सुरुवात होते. त्यावेळेला दोन माणसं इतकी जवळ उभी असतात तरी सुद्धा मोठमोठ्याने माझंच खरं म्हणून म्हणायला सुरुवात करतात आणि भांडायला सुरुवात करतात. का बरं? दोघं इतके जवळ उभे आहेत, दोघं घरातच आहेत, एकाच खोलीत आहेत, नवे नवे जवळ जवळच बसलेली आहेत, तरी सुद्धा मोठमोठ्याने बोलतात, कारण त्यांची हृदय एकमेकांपासून कैक मैल दूर गेलेली असतात. म्हणून ते ऐकू येत नाही, म्हणून मोठ्याने बोलतात. त्याला आपण भांडण म्हणतो. पण ज्या वेळेला दोन हृदय जुळलेली असतात, दोन्ही एकमेकांना प्रेमाने बोलत असतात, ते प्रेमाने बोलताना एवढ्या मोठ्याने बोलायची गरजच नसते, कारण ये हृदयचे ते हृदय झालेलंच असतं. ती भाषा संवादाचीही गरज नसते, नुसत्या प्रेमाच्या खुणेनी किंवा नजरेने सुद्धा कळते. तिथे बोलावंच लागत नाही, मग ते प्रपंच असो किंवा परमार्थ असो. म्हणून भांडणं होतात तेव्हा हृदय दूर झालेली असतात, पण प्रेम असतं त्यावेळेला हृदय एकमेकांशी जोडलेली असतात. तिथे अंतर कितीही असलं तरी फरक पडत नाही, ती प्रेमाची भाषा असते. पण भांडणाची भाषा आणि प्रेमाची भाषा याच्यामध्ये हृदयाचं स्थान कुठे आहे त्याचं इथे विश्लेषण आपण केलं. त्याचं कारण विचारे विण बोलो नये, विवंचने विण चालो नये, हे आपण लक्षात ठेवायचंय. कारण वेळ निघून गेल्यानंतर काहीही बोलून उपयोग होत नाही. म्हणून बोलून विचार करण्यापेक्षा विचारपूर्वक बोलावं. बोलून विचार करण्यापेक्षा विचारपूर्वक बोलावं. कारण आपण काहीतरी बडबडून जातो आणि नंतर विचार करत बसतो, मी बोलणे हे जरा चुकीचंच होतं नाही का. पण तरी सुद्धा त्याची क्षमा मागण्याची पात्रता आपल्यात नसते, कारण तिथं आपला इगो दुखावतो. अगं बाई, हो का, माझं चुकलं का, बरं चुकलंच बरं का, असं म्हणून आपण पण जर मोकळक होऊन गेलो तर ते जास्त आपल्याला उपयोगी पडतं. पण आपल्याला दुसऱ्याची क्षमा मागणं देहबुद्धीमुळे, अहंकारामुळे, अहंभावनेमुळे शक्य होत नाही, आणि मग ती वेळ निघून गेलेली असते. म्हणून बोलून मग विचार करण्यापेक्षा विचारपूर्वक बोलावं, हे सांगण्यासाठी समर्थ म्हणतात, विचारे विण बोलो नये, विवंचने विण चालो नये. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे मध्ये की मर्यादे विण हालो नये. आपापल्या कार्यक्षेत्राची मर्यादा आपण ओळखून ठेवावी. उगीच आपण फार विद्वान आहोत असंही समजू नये, आपण फार मूर्ख आहोत असंही समजू नये. कुठेतरी सुवर्ण मध्य त्याचा साधायला हवा. आणि हे बोलताना आपल्या प्रत्येकाच्या कार्यक्षेत्राची, मग ते कोणतंही कार्यक्षेत्र असो, त्याची मर्यादा आपण ओळखून त्याप्रमाणे हालचाल करावी लागते. आपला व्याप त्याप्रमाणे वाढवावा लागतो. कारण
समर्थांनी या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जेवढा व्याप तेवढा संताप. कारण जेवढा व्याप वाढतो आणि तो आपल्याला आवरता आला नाही तर संताप व्हायला सुरुवात होते आणि त्यातली मजा निघून जाते. म्हणून आपल्या कार्यक्षेत्राची मर्यादा ओळखून, आपली स्वतःची मर्यादा ओळखून, आर्थिक, शारीरिक वगैरे सगळ्या प्रकारच्या आल्या, हे सगळं ओळखून त्या त्या क्षेत्रामध्ये तेवढं कार्य करावं, म्हणजे ते व्यवस्थित होतं. आणि जेवढा व्याप तेवढा संताप, असं मी आता म्हटलं. पण समर्थांनी काही ठिकाणी असंही म्हटलंय, जेवढा व्याप तेवढे वैभव. या दोन्ही गोष्टींचा विचार आपल्याला पुढे येणार आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी समर्थांनी सांगितल्यात. कोणत्या पद्धतीने सांगितलेत ते पुढच्या समासांमध्ये, म्हणजे नंतरच्या समासांमध्ये येणार आहे. हा आपला आता नित्य अनित्य या दृष्टिकोनातनं समास चाललेला आहे. आणि म्हणून विचारपूर्वक बोलावे. उचलली आपल्याकडे म्हणच आहे ना, उचलली जीभ लावली टाळ्याला, तसं करू नये असं समर्थांना इथे सांगायचे. पुढे 11व्या ओवीमध्ये ते म्हणतात, क्षण क्षणा रुसो नये, लटिका पुरुषार्थ बोलो नये, केल्या विण सांगो नये, आपुला पराक्रम श्रीराम. आता याच्यामध्ये क्षणक्षणा रुसो नये. रुसणं फुगणं आपल्याला तर माहितीये, आणि बायकांची तर ती मक्तेदारी आहे असं म्हटलं जातं रुसण्या फुगण्यामध्ये. असंच काही नाही बरं का, पुरुष सुद्धा रुसतात, फक्त त्याला रुसणं म्हणायचं का नाही हे कळत नाही. म्हणून आपल्याला पूर्वीची गोष्ट सांगते, जावई सुद्धा रुसण्याकरता प्रसिद्ध होते पूर्वी. फार फार पूर्वीची, म्हणजे समर्थांच्या काळातली गोष्ट म्हणूया. आता हल्ली तशी स्थिती राहिलेली नाहीये. हल्ली आपले जावई सुद्धा आपल्या मुलांसारखेच वागतात. हा भाग वेगळा आहे, कारण आता तेवढा काळ बदललेला आहे, प्रत्येकाचे विचार बदललेले आहेत, म्हणून ते शक्य होतं. पण पूर्वी जावयाला दशमग्रह म्हणायचे, कारण त्याचा राग काही सांगता यायचा नाही आणि त्याचं रुसणं काही सोडवता यायचं नाही, म्हणून त्याला दशमग्रह. 9 ग्रहांची पीडा आपल्याला माहिती आहे, आणि ही 10व्या ग्रहाची पीडा आपण लावून घेतलेली असते. अशा तऱ्हेने पूर्वीच्या काळी वर्णन केलं जायचं. अनेक काव्यांमधनं ते वर्णन केलेले. पण आता काळ बदलल्यामुळे आता आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळे हा आपण बायकांच्या बाबतीमध्ये बघितलं तर रुसणं फुगणं हे बायकांचं, स्त्री वर्गाचं जास्त आहे असं म्हटलं जातं. पण बायकांच्या रुसण्यामध्ये सुद्धा गोडवा असतो. बायकांच्या रुसण्यामध्ये सुद्धा काव्य कवींना दिसतं, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे एखादी बाई रुसली तर तिच्या सख्याला त्याचं रहस्य माहिती असतं. तिचा जो सखा आहे किंवा तिचा जो प्रियकर आहे किंवा तिचा जो पती आहे, त्याला त्याचं रहस्य माहिती असतं. आणि मी समजूत घालावी म्हणून तू रुसलीस ना, एवढंच त्याने विचारावं, की इथे अर्धा रुसवा पळून जातो, नाही का? अशी अनेक नाट्यसंगीतही आपल्याला पाहायला मिळतात, अनेक काव्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग तो नुसतं म्हणतो की मी समजूत घालावी म्हणून तू रुसलीस ना, असं म्हटल्यावरती तिचा अर्धा राग निघून जातो. आणि तो जेव्हा चांगल्या गोड शब्दामध्ये क्षमा याचना करतो, त्यावेळेला मात्र तिचा रुसवा फुगवा कुठच्या कुठे पळून जातो आणि ती खुदकन हसू लागते. अशा पद्धतीची वर्णनं आपल्याला सापडतात. हे रुसवा फुगवा जे आहे ना, हे प्रपंचामध्ये अतिशय आवश्यक आहे. त्या रुसव्या, हा मी आता सांगितला तो, त्या रुसव्या फुगव्यामध्ये आनंद आहे. त्या रुसव्या फुगव्यामध्ये एक प्रकारची ओढ आहे आणि ती प्रपंचामध्ये आवश्यक आहे. नाहीतर नुसतंच गुळगुळीत वातावरण असून पण चालत नाही, थोडंसं 19-20 पण असावं लागतं, तेव्हा त्याची गंमत वाढते. म्हणून हे रुसवे फुगवे आवश्यक आहेत, जे प्रेमयुक्त आहेत, जे भावनापूर्ण आहेत, जे एकमेकांना समजून घेणारे आहेत. पण नेहमीच झालं, काही एवढूस कारण झालं की फुगल्या, एवढूस कारण झालं की रुसल्या, असं जे नेहमीच होतं, असे रुसवे फुगवे असतात, तिथे कोणीही लक्ष देत नाही. काही काय ते नेहमीच आहे हो, असं म्हणून लोक सोडूनच देतात, लक्षच देत नाहीत. त्यामुळे प्रपंचामध्ये सुद्धा रुसवा फुगवा असावा, पण त्यालाही थोडीशी मर्यादा असावी. आणि उगीच नेहमी रुसणारा जो असतो त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि तो पुन्हा विचारत पण नाही. हा एक भाग झाला रुसण्या फुगण्याच्या बाबतीत. क्षणक्षणा रुसू नये. समर्थांनी असं म्हटलं नाही की रुसवे फुगवे संसारात नकोत, ते हवेत, प्रेमयुक्त हवेत.
पण क्षणक्षणा रुसू नये. नाही तर मग लोकांचं असं होतं, ते ना ती नेहमीच चिडते, जाऊ दे, ती नेहमीच रुसते, असं होतं. तसं होऊ नये. म्हणजे प्रपंचात न राहून सुद्धा समर्थांना प्रपंचाचं किती ज्ञान होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि ते म्हणतात क्षणक्षणा रुसू नये. बरं, आणखीन एक गोष्ट आहे याच्यामध्ये. ती गोष्ट अशी आहे की ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं, की ज्याच्याबद्दल आपल्याला आपुलकीचा भाव असतो, त्याला आपल्याबद्दल, आपल्याला त्यालाबद्दल असा जो आपुलकीचा भाव असतो, अशा लोकांवरतीच रुसावं. ज्याला आपल्याबद्दल प्रेम असतं अशाच लोकांवरती रुसावं. त्याचं कारण असं आहे, तो आपल्याला समजवायला तरी येईल, प्रेमाने आपल्याला आपल्याबद्दल म्हणेल तरी, की बाबा रुसू नको ग, असं वगैरे म्हणेल. म्हणून प्रेमाच्या माणसावरच रुसावं. रस्त्याने जाणारा येणारा त्यांनी मला 4 शिव्या दिल्या म्हणून मी त्याला म्हटलं, की मी रुसले तुझ्यावरती. तो म्हणे गेली उडत, मला काय करायचंय. त्याचा आपला काही संबंध नाही अशा लोकांवरती, किंवा ज्याच्यावर आपलं प्रेम नाही, किंवा ज्याचं आपल्यावर प्रेम नाही, अशा कुणावरही रुसण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. म्हणून रुसवा फुगवा हा सुद्धा आपल्या व्यक्तींवरती करायचा असतो. आणि ज्या वेळेला हा रुसवा फुगवा होतो तेव्हा लक्षात घ्यायचं असतं की ती व्यक्ती आपली आहे, म्हणूनच ती रुसली, म्हणूनच ती चिडली, म्हणूनच ती रागावली. किती सोपं आहे बघा ना. नाहीतर त्या रागावण्याचंच अवडंबर आपण करून टाकतो. असं करू नये. कुठेही प्रत्येक ठिकाणी समन्वय साधणं महत्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि लटिका पुरुषार्थ बोलू नये. हे रुसण्या फुगण्याच्या गोष्टी झाल्या. नंतर त्याच्यानंतर एकदम समर्थ पराक्रमावर घसरलेत. कारण बायकांचा रुसवा फुगवा, पुरुषांचा पराक्रम. स्त्रियाही हल्ली पराक्रम करतात, तो भाग वेगळा. पण तरी सुद्धा त्यांनी पराक्रमाच्या बाता करू नयेत. काहीही करता येत नाही, पण तरी सुद्धा मी याव करतो, मी त्याव करतो, मी अमका आहे, मी तमका आहे, अशी आपलीच फुशारकी मारू नये. आणि हे कसं आहे सांगते, की हे जेव्हा आपण सांगतो, तेव्हा जोपर्यंत आपण अपरिचित असतो, किंवा काही वेळेला सुरुवातीला लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात, की हां, तो म्हणत होता बा असं त्यांनी पराक्रम केला. तो म्हणत होता बा त्यांनी असं केलं. म्हणजे त्याचं धारिष्ट आहे, त्याच्यात धैर्य आहे, असं म्हणून काही दिवस लोक फसतील. पण जर ते अंगात नसेल, जर ते कधी केलेलंच नसेल, तर केव्हा ना केव्हा तरी ते उघडकीस येतं. म्हणून खोट्या पराक्रमाच्या गोष्टी सांगू नयेत किंवा बाता मारू नयेत कुठल्याही बाबतीत. केवळ बाता मारू नयेत. असं लोक थोडे दिवस फसतील, पण पुढे आपलीच फजिती होण्याची वेळ येते. याच्यासाठी आपल्याला महाभारतातलं उत्तम उदाहरण आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, की विराट राजाचा मुलगा उत्तर हा थोडासा काय म्हणतात, स्त्री संगतीमध्ये राहणारा होता. आणि कौरवांनी ज्या वेळेला आक्रमण केलं, त्यावेळेला विराट राजा अतिशय उत्कृष्ट होता, म्हणजे युद्धाबाबतीमध्ये प्रवीण होता. पण त्याचा जो मुलगा होता तो मात्र, उत्तर त्याचं नाव आहे असं वाटतंय मला, पण तो जो आहे तो मात्र स्त्री संगतीमुळे थोडासा नादावला गेलेला होता. आणि त्याला फक्त फुशारक्या मारायचं माहिती होतं, आणि ते सुद्धा स्त्रियांच्या समोर. त्यामुळे ती खोटी म्हणजे पुढेही समर्थांनी याचं वर्णन केलेलं आहे, की कसं आपण स्त्रियांच्या समोरच आपल्या टिमक्या गाजवत असतो, याच्याबद्दलही वर्णन समर्थांनी केलेलं आहे. प्रपंच परमार्थ दोन्ही बाबतीमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, की हा जो आहे, ज्या वेळेला कौरवांनी आक्रमण केलं त्यावेळेला हा मात्र जायला घाबरत होता, कारण याला लढायचा कधीच कधीच अनुभव नव्हता. पण बायकांसमोर मात्र मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, रणांगणात मी असं केलं, रणांगणात मी तसं केलं वगैरे, खोट्या गप्पा मारायच्या. पण ज्या वेळेला खरोखरी आक्रमण झालं त्यावेळेला हा बाताच करत बसला होता बायकांबरोबर. आणि तो म्हणला, खरं म्हणजे मी या कौरवांना रणामध्ये जाऊन एकेकाला असा धुतला असता, पण काय आहे, योग्य सारथी मला मिळाला नाही ना, म्हणून मला जाता आलं नाही. अमकं झालं नाही ना, म्हणून मला जाता आलं नाही, तर मी केव्हाच पराक्रम गाजवून यांना परत पाठवून दिलं असतं. अशा खुशारक्या तो मारत होता. पण ज्या वेळेला अर्जुनाने त्याला सांगितलं, की मी तुझं सारथ्य करतो, चल, आणि म्हणून तो ज्या वेळेला त्याच्याबरोबर सारथ्य करणार त्याला घेऊनच गेला, त्यावेळेला लक्षात आलं की याला लढता येत नाही, याला युद्ध करता येत नाही. आणि तिथून तो युद्धभूमीवरून पळून परत आलेला आहे. हे सर्व बायकांना कळल्यानंतर
त्यांच्या लक्षात आलं आजपर्यंत यांनी मारलेल्या फुशारक्या होत्या. म्हणजे काही वेळेला फुशारक्या मारल्यानंतर आपलीच फजिती होण्याची शक्यता जास्त असते, ती होऊ नये म्हणून लटिका पुरुषार्थ बोलू नये असं समर्थांनी सांगितलेलं आहे. हे सर्वांनाच प्रपंचामध्ये पण परमार्थामध्ये पण सगळ्याच गोष्टी मला यायलाच पाहिजेत असा आग्रह करण्याचं कारण नाही. आपण म्हणजे देव नाही, आपण सामान्य मनुष्य आहोत. आपल्याला येतंय तेवढंच मला येतंय म्हणावं, एवढंच मला कळतंय एवढंच म्हणावं. मला जे कळत नाही ते मला कळत नाही म्हणण्यामध्ये काहीच म्हणजे कमीपणा वाटण्याचं कारण नाही. पण उग्याच फुशारक्या मारू नये. विप्रलिप्सामध्ये आपल्याला ते येईलच की कशा फुशारक्या मारल्या जातात आणि कसं त्याचा गैरवापर केला जातो. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला येतीलच. पण अशा पद्धतीने त्यांनी इथे फक्त बीज पेरून ठेवलेलं आहे. पहिला दुसरा दशक बीज पेरणी ज्याला म्हणतात ती त्यांनी केलेली आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे लटिका पुरुषार्थ बोलो नये, केल्या विण सांगो नये. हे तर आपल्याला माहितीये. आधी करावे मग करवावे, आधी अनुभवावे मग त्याची अनुभूती सांगावी. अशा पद्धतीच्या ओव्या आपल्याला येतातच की आधी आपण करावे आणि मग करवावे. म्हणजे हे जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर ती गोष्ट केलेली असेल, आपण जर ती गोष्ट शिकलेली असेल, आपण जर त्या गोष्टीमध्ये प्रवीण असू, तर आपल्याला निश्चितपणे त्याचं शंका समाधान करता येतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्यातले टक्के टोणपे आपण खाल्लेले असतात, त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात. त्या गोष्टीही आपण दुसऱ्यांना सांगून त्याची जाणीव करून देऊ शकतो. म्हणून आधी आपण करावं आणि मग दुसऱ्यांकडनं करवून घ्यावं. केल्या विण सांगू नये. हे समर्थांचा तर अगदी हा पक्का निश्चय आहे. आणि समर्थांनी सुद्धा आधी केले मग सांगितले अशा पद्धतीने त्यांनी त्या पूर्ण दासबोध लिहिलेला आहे. आणि दासबोध लिहिताना त्यांनी 12 वर्ष भ्रमण केल्यानंतर जी सुरुवात केलेली आहे दासबोध लिहिताना, तिथे या प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक विवेकाने विचार केलेला आहे हे निश्चित आहे. आणि आपण आताची ही जी ओळी बघितली, क्षणक्षणारुसोने लटिका पुरुषार्थ सांगो नये, म्हणजे ही आपली आपण स्तुती करणं आहे ना, लटिका पुरुषार्थ. तशीच ओवी आधीच्या समासामध्ये आपल्याला आली होती, आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख. बरोबर तशीच ओवी पण इथे सांगताना त्यांनी सांगितलं लटिका पुरुषार्थ सांगू नये, केल्या विण सांगू नये, या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे सगळी ही उत्तम लक्षणाचीच निर्मिती आहे आपल्यामधली. आणि आपल्याला एखादी गोष्ट येत नाही हे सांगायला कधीही कमीपणा वाटून घेऊ नये. नाही समजत आहे, नाही येत आहे, तर दुसरा कोणीतरी आपल्याला ते ज्ञान देऊ शकतो. पण मलाच कळतंय असं म्हटल्यावर दुसरा म्हणेल याला कळतंय, याला सांगून काय उपयोग आहे. म्हणजे आपण अज्ञानीच राहतो. ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा असं घडतं, प्रपंचातही असं घडतं. म्हणून त्यांनी सांगितले ही जी सगळी लक्षणं आहेत ही प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे उपयोगी पडणारी आहेत. म्हणून त्यांनी त्या पद्धतीने सांगितलेली आहेत. इथे ह्याच्याबद्दल विराटाबद्दलच्या मुलाबद्दल मला आता आठवत नाहीये नीटचं, पण बालिश बहु बायकात बडबडला अशा पद्धतीचं एक काव्य पण केलेलं आहे. म्हणजे तेही त्या काळामध्ये प्रसिद्ध झालं होतं नंतरच्या काळामध्ये. म्हणजे हे बालिशपणा आहे. आपला पुरुषार्थ काही नसताना बडबड करणं हा बालिशपणा आहे. बालिशपणा म्हणजे लहान मुलांनी म्हणणं वेगळं आहे हो. मी असं करणार आहे, मी तसं केलं. आपण त्याला का म्हणतो की हो हो छान केलंस ना तू, अरे बापरे तुला जमलं वाटतं. हे त्याला पुढे आपण काहीतरी जोड देण्यासाठी, त्याला प्रवृत्त करण्यासाठी आपण बोलत असतो. हा बालिशपणा आहे हे आपल्याला लक्षात आलेलं असतं. पण त्याला दिशा देण्याकरता आपण ते मान्य करतो. पण मोठा जेव्हा बालिशपणा करतो तेव्हा ते चुकीचं असतं. म्हणून लटिका पुरुषार्थ बोलू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी अनेक प्रकारची उदाहरणं सांगितलीत. आणि ती उदाहरणं देताना निंदा द्वेष करू नये हेही सांगितलेलं आहे. पापद्रव्य जोडू नये हेही सांगितले. संत आपल्याला सांगतात जोडून या धर उत्तम व्यवहार आहे, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे समर्थ इथे उत्तम लक्षणं सांगताना म्हणतात पापद्रव्य जोडू नये, निंदा द्वेष करू नये. आपल्याला निंदा करण्याची फार सवय असते, कारण आपल्याला दुसऱ्यातलं चांगलं बघताच येत नाही. असं बऱ्याच वेळा होतं. आपल्याला दुसऱ्यातलं वाईट आधी दिसतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही असं आपण म्हणतो. बरोबर आहे की नाही. आपल्या काही काही पूर्वीच्या म्हणी खरंच योग्य आहेत.
आपण त्याचा विचार करत नाही. आणि हल्ली तर ह्या म्हणी माहित नाही पुढच्या लोकांना माहिती असतील की नाही, शंका आहे. त्या इंग्लिश मधल्या माहिती असतील कदाचित, तेही शक्यता आहे. माहितीच नसतील असंही आपल्याला म्हणता येत नाही. पण मूळ ज्या आपल्या आहेत त्या आपल्या प्रपंचातून निघालेल्या म्हणी आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला प्रपंच आणि परमार्थासाठी सुद्धा होतो. त्या पद्धतीने निंदा करणं, आपण निंदा तोंडावर करू शकतोच असं नाही, पण ती व्यक्ती बाजूला झाली किटी पार्टीज आठवा. ती व्यक्ती बाजूला झाली किंवा नसली त्या किटी पार्टीला की मग तिचं सगळं बाहेर काढायला सुरुवात होते की ती अशीच आहे, ती तशीच आहे. मग तोंडावर का नाही? कारण तेवढं धारिष्ट्य आपल्यामध्ये नसतं. तिच्यातले दुर्गुण सांगण्याकरता आपल्यामध्ये सद्गुण आहेत का हे आधी बघावं लागतं, तेव्हा दुसऱ्याला सांगू शकतो ना. तर ही आपल्याला जमत नाही. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळेला 3 बोट आपल्याकडे असतात असं म्हटली जाते. म्हणजे दुसऱ्याचं उणीव दाखवतो तेव्हा 3 बोट आपल्याकडे पण आहेत ना. मग ते आपल्या लक्षात येत नाही, म्हणून निंदा द्वेष करू नये असं त्यांनी सांगितलं. निंदा प्रत्यक्षही करू नये आणि निंदा परोक्षही, म्हणजे त्याच्या पाठीमागेही करू नये. आता हाच परोक्ष आणि अपरोक्ष शब्द परमार्थामध्ये अगदी उलट्या अर्थाने आहे, तेही आपण बघणार आहोत. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान अशा पद्धतीने वापरला तर वेगळा आहे. पण एखाद्या बाईच्या परोक्ष, अपरोक्ष नाही का, असं आपण हे शब्द व्यवहार वेगळ्या अर्थाने वापरतो. पण एखाद्या स्त्रीच्या ती नसताना आपण तिची निंदा सहजपणे करू शकतो. त्याला अनेक जण जोड देतात, पण तीच निंदा पुन्हा आपल्यावरच उलटते. इनकमिंग, आउटगोइंग सगळ्याला चार्जेस पडतातच. हे आपण लक्षात ठेवायचं निंदेच्या बाबतीमध्ये. इनकमिंग चार्जेस पण आहेत आणि आउटगोइंग पण आहेत. दोन्ही आहेत. आउटगोइंग आहेतच, कारण आपण त्याची निंदा करतो तेव्हा आपल्यातले गुण बघत नाही आणि हिची नोंद केली जाते आणि ते आपल्याला भोगावंच लागतं. जेव्हा आपण दुसऱ्याला एखादी गोष्ट म्हणतो त्यावेळेला तीच गोष्ट आपल्याला अनेक दिवसांनी भोगावीच लागते. म्हणजे अनेक दिवसांनी, अनेक जन्मांनी, पण ती भोगावीच लागते. म्हणून ते इनकमिंग आणि आउटगोइंग कुठलीच निंदा करू नये. हे निश्चित आहे, दोन्हीला चार्जेस लागतात कर्माच्या योगामध्ये. कर्मयोग ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये. म्हणून आणि तोंडाळाशी भांडू नये. आता तोंडाळाशी म्हणजे वाऱ्याशी सुद्धा भांडणारी लोक असतात, असं आपण बघतो. काही निमित्त करून भांडायचंच असतं. अशा लोकांशी भांडण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. त्यांना कितीही समजावलं तरी ते समजून घेऊच शकत नाही, घेताच येत नाही. म्हणून तोंडाळाशी भांडू नये असं सांगितलंय. तोंडाळाशी भांडू नये असे सगळ्यांनी हे सगळ्या गोष्टी समर्थाने आपल्याला सांगितलेत. आणि ह्याच्यामध्ये सुखा अंग देऊ नये, हे जे पुढे 14वी ओवी आहे मला वाटतं, तिथे त्यांनी म्हटलंय सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडो नये, कष्ट करिता त्रासो नये, निरंतर श्रीराम सुखा अंग देऊ नये. पूर्ण थोडं भरभर घेऊया, मला वाटतं सांगण्याच्या ओघामध्ये जरा जास्त सांगितलं जातं, पण ठीक आहे. सुखा अंग देऊ नये, खरं म्हणजे सुखा अंग देऊ नये, सुखासाठीच तर आम्ही धडपड करतो. आणि मग समर्थाने असं का म्हणावं की सुखा अंग देऊ नये? म्हणजे सुखाला ऍक्सेप्टच करू नका असं म्हटलेलं नाहीये त्यांनी. सुखासाठीच आपण आयुष्यभर धडपड करत असतो. घरात प्रपंचातही आपण धडपड करतो पैसा मिळवण्यासाठी, म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा अनेक गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रपंचामध्ये सुद्धा कष्ट करतो. परमार्थात तर करावेच लागतात. त्यामुळे हे सगळं असताना समर्थ असं म्हणतात सुख मिळवायला जरूर हरकत नाही, कारण सुखासाठीच आपण हे सगळं करत असतो. सुखाकडे पाठ फिरवावी असं त्यांनी म्हटलेलं नाही. सुखा अंग देऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सुख मिळवायचंय पण सुखासीन व्हायचं नाही. सुख मिळवायचंय पण सुखासीन व्हायचं नाही. श्रीमंत जरूर व्हावे. श्रीमंत व्हायला कुठल्याही संतांनी नाद केलेली नाहीये. भागवतातला श्लोक बघितला की आपल्याला लक्षात येईल. भरपूर कमवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. श्रीमंत जरूर व्हावे, पण त्या श्रीमंतीमध्ये लोळू नये. लोळण्याची प्रक्रिया आली की आपल्यामध्ये आळस भरतो आणि आपण अपंग होतो. आळशी होता कामा नये, सुखासीन होता कामा नये. कष्ट करावेसे न वाटणं हे सुखासीन होणं आहे.
म्हणून कष्ट करून आपल्या शरीराची मात्र जी आवश्यकता आहे ती पूर्ण करावी. श्रीमंत जरूर असावं, सुखी जरूर असावं, पण सुखासीन होऊ नये, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे यामध्ये श्रीमंती करूच नये, श्रीमंतीची म्हणजे श्रीमंत होऊच नये असं कुठेही म्हटलेलं नाही. श्रीमंत पण व्हावं आणि श्रीमंत पण व्हावं, दोन्ही गोष्टी आहेत. परमार्थामध्ये श्रीमंत व्हायचंय, षड्गुणैश्वर्य, आणि इथे धनदौलत प्राप्त करण्यासाठी श्रीमंत पण व्हायचंय. हे दोन्ही श्रीमंत शब्द आहेत, नाही का? दोन्हीकडे श्रीच लावलेले, पण एक जो आहे परमार्थाच्या दृष्टिकोनातनं संत श्रीमंत म्हटलेले आहेत, म्हणजे षड्गुणैश्वर्य आहेत. आणि प्रपंचामध्ये आम्ही श्रीमंत म्हणजे धन दौलत, बँक बॅलन्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये आलं. पण त्या श्रीमंतीची नशा चढता कामा नये, हे महत्वाचं आहे. कारण श्रीमंती आली की उन्मत्तपणा येतो, श्रीमंत आले की अहंकार येतो, श्रीमंती आली की अनेक गोष्टी अशा निर्माण होतात ज्या आपल्याला आपल्याच विध्वंसाला कारणीभूत होतात. अशा तऱ्हेने त्यांनी वर्णन केलंय. म्हणून सुख जरूर मिळवावं पण सुखासीन होऊ नये, हे सांगण्यासाठी त्यांनी सुखा अंग देऊ नये अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. इथे सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुष सांडू नये, यज्ञ तो देव जाणावा, मगाशीच आपण त्याबद्दल बोललेलो आहोत. त्यामुळे कष्ट करिता त्रासो नये, कष्ट जरूर करावेत, पण कष्ट करताना सुद्धा जाना था जापान पहुंच गए चीन असं चालणार नाही ना. जिकडे जायचंय त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे योग्य दिशेने, योग्य तऱ्हेने, योग्य समन्वय साधून प्रयत्न करायला पाहिजे, तर ते प्रयत्न आपल्या कामास येतात. उगीच आपल्या कुठले तरी ढोर मेहनत ज्याला आपण पूर्वी म्हणत असू ती करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ती न करता योग्य तऱ्हेने प्रयत्न करणं, तेव्हा तो यज्ञ तो देव जाणावा असं होतं, तोपर्यंत होत नाही. आणि त्यामुळे हेही तितकंच महत्वाचं आहे. प्रयत्न करणं, सुखांग देऊ नये, हेही तितकंच महत्व. सुख असावं पण सुखासीन होऊ नये, प्रयत्न कधी सोडू नयेत, पण ते प्रयत्न करताना सुद्धा योग्य अंगाने प्रयत्न करावे. अशा तऱ्हेने कष्ट करता त्रासो नये, आणि त्रासून कष्ट करून घेऊ नये. करायचंच नाहीये मला पण करावंच लागतं याने कष्ट केले तर ते कष्ट आपल्याला जास्त होतात. पण भगवंतच माझ्याकडनं करून घेतोय या पद्धतीने अनेक संतांनी दळिता कांडिता जनाबाईंनी केलेलं आहे. तिला वाटायचं मी कुठे, त्यांनीच दळून दिलं सगळं. कारण त्याच्याच नामस्मरणामध्ये ती इतकी मग्न होऊन जायची की तिला स्वतःला आपण दळतोय हे कळायचंच नाही. म्हणून कष्ट करताना सुद्धा त्रासून करू नये, आनंदाने करावे, तर त्याचं फळही आपल्याला चांगलं मिळतं आणि कष्टही आपल्याला कमी होतात. इतक्या बारीक बारीक गोष्टी समर्थाने याच्यात सांगितल्यात. म्हणून हे समास वाचताना आपल्याला अतिशय हळू पण विचारपूर्वक आणि विवेकाने वाचावे लागतात. अर्थ काढताना सुद्धा व्यवस्थित काढावे लागतात. पुढे त्यांनी म्हटलेले आहे, थोडा आज वाढेल आपलं, एक थोडक्यामध्ये घेते, पण धूम्रपान सेवू नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे सांसारिक दृष्टिकोनात नाही आहे, तसं सामाजिक दृष्टिकोनातनं पण आहे. बहुचकासी करू नये मैत्री कदा, असं त्यांनी 25व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. आता जीवन यशस्वी होण्याकरता निरोगी राहणं महत्वाचं आहे, हे आपल्याला पटतंय की नाही? म्हणजे अर्थात इथे असणाऱ्यांचे पारमार्थिक बेस ज्यांना आहे त्यांच्या गोष्टी त्यांच्याबद्दल नाही, हे त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातनं सरसकट सगळ्यांना सांगितलेलं आहे. विशेषतः तरुणांना सांगितलेलं आहे. कारण आपण उगीच काहीतरी बघतो आणि काहीतरी गोष्टी करतो एक गंमत म्हणून, पण त्याचे परिणाम वाईट होतात. धूम्रपान करणारा तर समर्थ म्हणतात घातकी आहे. का घातकी आहे? कारण तो स्वतःच्या शरीराचं तो नुकसान करतोच करतो, पण धुरामुळे आजूबाजूच्या लोकांचंही तो नुकसान करतो. त्याच्या आजूबाजूला बसलेले असतात त्यांचंही तो नुकसान करतो. अशा समाज हिताच्या गोष्टी सुद्धा समर्थाने सांगितलेली आहेत. आता उन्मत्त द्रव्य सेवू नये, हेही आपल्याला माहितीये, कारण त्यावेळेला आपल्याला होश राहत नाही. आपण त्यावेळेला काहीही बडबडून जातो आणि जे मनात असतं तेही बाहेर पडतं आणि लोकांना मात्र तमाशा बघायला मिळतो. म्हणून उन्मत्त द्रव्य सेवू नये अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक गमतीदार गोष्ट फक्त सांगते, कारण हे आपल्याला याचं विवरण करण्याची गरज नाहीये. एक महाल असतो आणि त्या महालामध्ये 4 दिशांना 4 दारं असतात. खूप छान महाल आहे, सुंदर महाल आहे वगैरे वगैरे. थोडक्यात सांगते गोष्ट सुद्धा, कारण त्याचा मतितार्थ लक्षात घ्यायचा आहे आपल्याला.
आणि तर 4 बाजूला 4 द्वार असतात. एका प्रत्येक द्वारावर काहीतरी लिहिलेलं असतं. हे केलं आणि तुम्ही आतमध्ये गेलात की महाल तुमचा, असं सांगितलंय. एक पापभीरू माणूस, एक सर्वसाधारणपणे आध्यात्मिक माणूस, नीतिमान माणूस असा तिथे गेलेला आहे आणि तो पहिल्या द्वारावरती जातो. तिथे एक गाय छान लेकरासह, म्हणजे गाय वासरू असं बांधलेलं असतं आणि ते तिथे बांधलेलं असताना तिथे गेल्यावरती तिथे पाटी वाजतो आणि म्हणतो, याची जो हत्या करून आज जाईल त्याचा महाल होईल. तो म्हणतो, नको बा, इतकं गोड वासरू आहे, ते दूध पिते, त्याला मारायचं आणि गाईला मारायचं, ही गोहत्या नको बाबा. त्याच्यापेक्षा तो महाल नसला तरी मला चालेल, अशी त्याची विवेक बुद्धी त्याला जागृत असते, ती तो करत असतो. दुसऱ्या द्वारात काय ते बघूया. तर दुसऱ्या द्वारामध्ये भरपूर द्रव्य ठेवलेलं असतं. हे धन तुम्ही चोरून नेऊन दाखवा. तो म्हणतो, हे चोरी करणं सुद्धा आपल्याला जमणार नाही. तिसऱ्या द्वारामध्ये जातो. एक सुंदर स्त्री तिथे असते आणि त्या स्त्रीचा उपभोग घ्या म्हणून सांगितलेलं असतं. मग आज तो म्हणतो, छे छे, हे परत द्रव्य, परत द्वारा, म्हणजे परत स्त्री भोग, हे सगळं मला नको रे बाबा. मी आपला चांगला आहे, माझ्या झोपडीत चांगला आहे, असं म्हणून तो तिन्ही दार बाजूला करतो. म्हणतो, महाल नको. ही नीतिमान माणसाची कथा आहे. आणि नंतर तो चौथ्या द्वारामध्ये जातो. त्याचा संबंध उन्मत्त द्रव्य सेवू नयेशी आहे. तर चौथ्या द्वारामध्ये जातो. तिथं फक्त एक बाटली ठेवलेली असते. ही प्या आणि आज जा, महाल तुमचाच. ही बाटली पिणं किती सोपं आहे ना, अगदी सहज सोपं आहे. आपण औषध नाही का कडू असलं तर पितो. सुरुवातीला तो एक घोट घेऊन बघतो, म्हणतो नाही बघ, काहीतरीच लागते, चव त्याची काही चांगली नाही वगैरे, असं वर्णन केलेलं आहे. आणि नंतर ते बेचव आहे वगैरे कळतंय, पण तो म्हणतो, औषध नाही का आपण बेचव असल्यावर पितो, पण ही बाटली प्यायल्यानंतर जर मला तो महाल मिळणार असेल तर काहीच हरकत नाही. मी काही परद्रव्य घेतलं नाही, मी परकांतेशी काही व्यवहार केलेला नाही, मी गाय वासरू मारलेलं नाही, बाटली तर प्यायची आहे, काय हरकत आहे. असं म्हणून ती बाटली तो गटागट संपवतो आणि ती केल्यानंतर तो एकच प्याला त्याला इतका महाग पडतो आणि तो अवनतीस कारणीभूत होतो. तो पहिल्या ह्याच्यात जातो, गोहत्या करतो, दुसऱ्या ह्याच्यात जातो, ते द्रव्य घेऊन जातो, तिसऱ्या ह्याच्यात जातो, परत द्वारा भोग, म्हणजे दारा जी आहे ती भोग भोगतो. म्हणजे एक बाटली आपलं किती नुकसान करू शकते, त्या नीतिमत्तेची घसरण कशी होते, ह्याचं उदाहरण म्हणून त्यांनी ही चौथी ओळ ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. हा एकच प्याला आपल्याला रसातळाला पोचवतो. आणि आधीची 3 उदाहरणं आहेत ती नीतिमत्तेची दिलेली आहेत. म्हणजे समर्थांचं ह्याचप्रमाणे मी मगाशी म्हटलं तसं ही एक ओवी आहे. बहुचकासी मैत्री करू नये, म्हणजे बडबड बडबड करणाऱ्या आणि सगळीकडे काही सांगणाऱ्याशी मैत्री करू नये. कारण आपण त्याला खात्रीपूर्वक सांगायला जावं तर तो 4 ठिकाणी ती गोष्ट सांगतो. अशा तऱ्हेने वागणारा असतो, असे त्यांनी काही काही गोष्टी सांगितले. कामे विण राहू नये, नीच उत्तर साहू नये, आसुदे अन्न सेवू नये वडिलांचेही, असं त्यांनी 23व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. अशा अनेक ओव्या आहेत. हे तितकंच खरं आहे. आता कामे विण राहू नये, प्रयत्नवादाचं इथे त्यांनी प्रतिष्ठापना केलेली आहे. कुणाचंही काहीही बोलणं ऐकून घेऊ नये. इथे काम, नीच उत्तर साहू नये. इथे कामे विण राहू नये हा प्रयत्नवाद मांडलेला आहे, एका शब्दात सांगते. नीच उत्तर साहू नये असं त्यांनी म्हटलंय. प्रपंचातही आणि परमार्थात सुद्धा नीच उत्तर, कुणाचंही काहीही बोलणं ऐकून घेऊ नये. याचा अर्थ प्रत्येक वेळी भांडण करावं असं नाही, कुणाचं काहीही बोलणं ऐकावं, त्याला क्षमा करावी, अशी अनेक उदाहरणं आपण अध्यात्मामध्ये वाचतो. पण ते अध्यात्म नव्हे असं समर्थांचं स्पष्ट मत आहे. दया, क्षमा, शांती असणं गरजेचं आहे. पण त्याचा अतिरेक झाल्यावर काय होतं हे आपल्याला सर्पाच्या माळा गळ्यामध्ये चढवलेल्या आणि त्यामुळे त्याला झालेला सर्पदंश, ही भागवतातली कथा आपल्याला माहितीये. ऋषींच्या गळ्यात माळा नेऊन टाकल्या वगैरे, म्हणजे तिथपर्यंत ते शांत राहिलेले होते. पण एवढंही शांत असणं चांगलं नाही. त्यांना मारून टाकलं तरीही शांत राहिलं, हेही चुकीचं आहे. म्हणून तेवढं शांत राहू नये. नीच उत्तर, पण कोणाला उलट उत्तर द्यायची हेही समर्थांनी सांगितलेलं आहे. नीचपणाने जो बोलेल त्या नीचाला उत्तर देणं गरजेचं आहे. जशास तसे, ठकासी ठक, उद्धटासी उद्धट, असं त्यांनी पुढे आपल्याला सांगितलेलं आहेच. पण तो उद्धट कोण, तो ठक कोण, हे आपल्याला ओळखता येणं, तिथे विवेक गरजेचा आहे. म्हणून कुठलंही काम केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, ही आपली कर्मभूमी आहे.
म्हणून त्यांनी कामे विण राहू नये हे सांगितलेलंच आहे, पण नीच उत्तर साहू नये हेही त्यांनी म्हटलंय. आणि त्याचबरोबर आसुदे अन्न खाऊ नये, कुठेही राहिलं तरी फुकटचं अन्न खाऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे म्हणून आपल्याकडे 4 महिने दुसरीकडचं अन्न घ्यायचं नाही असं व्रत केलं जातं. ती सुरुवात आहे की 4 महिने तरी आपल्याला पाळता येतं की नाही. आपण त्यातनं पोट नियम काढतो की नाही, त्यांच्याकडे जेवायला जाणं अगदी महत्वाचंच होतं, मग निदान ₹1.25 तरी ताटाखाली ठेवूया. हे खरं नव्हे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे, दुसऱ्याचं अन्न फुकट खाऊ नये. फुकट खाऊ नये म्हणजे वडिलांचा सुद्धा आदर करावा, पण घरात काहीतरी काम करावं. आता अगदी काही लहानपणापासून कमावणं शक्य नाही, पण घरात सुद्धा लहानपणी आपल्या वयाला, आपल्या बुद्धीला साजेल अशी कामं करायला हरकत नाही. ती कामं फुकटचं अन्न खाऊ नये असं त्यांना म्हटलंय. आणि त्यामुळे काही वेळेला आपल्याला फुकटचं मिळाल्यानंतर आपण ते ओरपून खातो आणि तेही आरोग्याला हानिकारक आहे, अशा तऱ्हेने म्हटलेलं आहे. अर्थात अशा गोष्टी आता आपण करत नाही, हा भाग वेगळा. आणि हे सगळं त्यांनी म्हटलंय. आणि 27व्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलंय, दुसऱ्यास देखो न हसू नये. आता दुसऱ्यांना शिव्या देऊ नये हे ठीक आहे, कारण शिव्या देऊन आपली जीभ आपण विटाळून घेत असतो. पण हे जे त्याच्यामधलं दुसऱ्यास देखो न हसू नये हे महत्वाचं आहे. कारण हास्य, आपण नेहमी प्रत्येक वेळा अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की बुद्धी आणि हास्य हे वरदान फक्त मनुष्याला आहे. म्हणून मनुष्य हे मोक्षाचं द्वार आहे. आता मनुष्याला कुत्रा हसला, वाघ हसला असं आपण कधीही बघत नाही. मनुष्याला हसता येतं, पण मनुष्यानी ह्या हसण्याचा सदुपयोग करावा. दुसऱ्यावर हसण्यासाठी, दुसऱ्याचं व्यंगत्व त्याच्यावर हसण्यासाठी याचा उपयोग करू नये. कारण ही हास्य ही देणगी आहे. दुसऱ्याच्या व्यंगावरती हसायचं, दुसऱ्याची काही चूक झाली की हसायचं आणि त्याला कुठेतरी नीच दाखवायचं, दुसऱ्याला हसून दुःखी करायचं, हे करू नये. कारण हास्य हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. आपण हसावे आणि दुसऱ्यांनाही हास्याची मजा लुटू द्यावी. हे हास्य दुसऱ्यामध्ये हास्य निर्माण करण्याकरता, आनंद निर्माण करण्याकरता वापरायचंय. कारण हास्य हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. जसं बुद्धीचं वरदान हे फक्त मनुष्याला मिळालंय, ती बुद्धी आपपर भेद वाढवण्यासाठी करायची नाहीये, समन्वय साधण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. याच्याबद्दल ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीमध्येही बरंच सांगितलेलं आहे. पुढे 28व्या ओळीमध्ये ते म्हणतात, देखली वस्तू चोरू नये, बहुकृपण होऊ नये, जीवलगासी करू नये कळह कदा. देखिली वस्तू चोरू नये, बहुकृपण होऊ नये, जीवलगासी करू नये, कलह कदा. श्रीराम. आता याच्यात काय सांगण्यासारखं आहे असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं बरं का, ही लक्षणं ऐकताना, की ह्याच्यात काय सांगण्यासारखं, हे तर आम्ही वागतोच. पण वागतोच का हे मात्र जरूर निरीक्षण करावं. हे तितकंच खरं आहे. यात सांगण्यासारखं काही नाहीये, पण मोठी मोठी श्रीमंत माणसं सुद्धा जाता जाता हात मारून नेतात. इतकंच नाही, ऑफिसमध्ये गेलोच आहोत तर 2 पेन घरी आणली म्हणून कुठे बिघडलं असं म्हणून त्याच्यावरही हात सफाई करणारी बरीच लोक आहेत. त्यामुळे अशा लोकांकडे म्हणजे ही देखील वस्तू चोरणे, सहज दिसते, सहज मिळते म्हणून लगेच ती ओरबाडून घेऊ नये. तेन त्यक्तेन भुंजिता हे उपनिषदात आपल्याला सांगितलं ईशावास्य. फार विवरण करत नाही, पण एक जाता जाता गोष्ट सांगते, ती आपल्याला निश्चित आवडेल. चार्ली चॅप्लिनचा किस्सा आहे. चार्ली चॅप्लिन आपल्याला माहिती आहे, खूप हास्याचा विषय निघाला म्हणून चार्ली चॅप्लिन आठवलं. आणि हा चार्ली चॅप्लिन त्यावेळेला सुद्धा त्यांच्या काळामध्ये अनेक असे मोठे मोठे सरदार होते, ते मोठे मोठे मेजवान्या देत होते. आणि ह्या मेजवान्या देत असताना एक तिथे त्यामुळे श्रीमंतीचं प्रदर्शन पण होत असे. चांदीची ताटं, वाट्या, भांडी, चमचे सगळं तिथे असायचं. आणि अशा वेळेला एका सरदाराने त्या मेजवानीच्या प्रसंगी, चार्ली चॅप्लिन पण तिथे होते आणि हा सरदारही एक तिथे होता, ज्याला हातचलाखी, ज्याला आपण म्हणतो हस्तलाघव असा शब्द सुद्धा काव्यामध्ये वापरला जातो. सहजपणे जाता जाता उचलून नेणे, याला हस्तलाघव हा शब्द विरोधात्मक वापरला जातो. आणि म्हणून तिथे एक सरदार होता. तर तो म्हणला, अरे एवढे चांदीचे चमचे आहेत, एवढे कोण मोजणार आहे? 2 चमचे खिशात घातले म्हणून कुठे बिघडलं? म्हणून त्यांनी 2 चमचे आपल्या हस्तकौशल्याने आपल्या खिशामध्ये जेवता जेवता घातले आणि तो तिथं बसला आणि जेवत होता व्यवस्थितपणे.
आणि हे सगळं झाल्यानंतर, थोडंसं झाल्यानंतर किंवा संपता चार्ली चॅप्लिननी जोर जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सगळे म्हणले आता ह्यांना काय झालं, इथे काय विनोद सांगायची वेळ आहे का? पण त्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवायला आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि ते म्हणजे आता आम्ही एक जादू करणार आहोत, आता आम्ही एक जादू करणार आहोत. आणि मग तो चार्ली आहे त्यातला, तो म्हणाला की हे बघा, हे 2 चमचे दिसतायत ना, आपल्याच ताटातले त्यांनी उचलले. आणि हे 2 चमचे तुम्हाला दिसतायत ना, हे 2 चमचे बघा, आता मी हातचलाखी कशी करतो, हे 2 चमचे मी माझ्याच खिशात घालतो, असं चार्ली म्हणाला. आणि चॅप्लिनला म्हणाला, आता तुझा मी सांगतो त्या सरदाराच्या खिशामध्ये हे 2 चमचे निघतील, अशी मी जादू करून दाखवतो. असं म्हणून त्यांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली. ते 2 चमचे हातात घेतले, आपल्या खिशात घातले आणि चॅप्लिनला पाठवलं आणि सांगितलं, जा जा, आणि तिथे जाऊन त्या सरदाराच्या खिशातले 2 चमचे काढले. आणि हे तिकडे चार्ली चॅप्लिन अशी जोडी आपण प्रसिद्ध माहिती आहे. आणि त्यांनी त्याच्या खिशातनं ते 2 चमचे काढले. बघा म्हणे काय मस्त जादू केली. पण त्याच वेळेला त्यांनाही धडा शिकवून दिला, हस्तकौशल्य अशा ठिकाणी निश्चित दाखवू नका. ते हस्तकौशल्य, हस्तलाघव लेखणीमध्ये उतरवा, चांगल्या विचारांमध्ये उतरवा आणि त्या लेखणीने ते लिहा. आणि ते लिहिण्यासाठी कसं असावं हाही समाज समर्थांनी दिलेला आहे. इतक्या बारीक बारीक गोष्टी इथे सांगितल्यात आणि पुढे जाऊन त्यांनी तसंही सांगितलेलं आहे. आणि कृपण होऊन राहू नये असंही ते म्हणतात. हे कृपण होणं जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा एक लक्ष्मीची कथा सांगितली जाते. ती त्यांनी, खरं म्हणजे कृपण हा शब्द अध्यात्मामध्ये जो कुठेही भगवंताचं नाव घेत नाही, जो त्याची आराधना करत नाही आणि तो त्याच्या विरुद्ध वागतो, त्यालाही कृपण म्हटलेलं आहे परमार्थामध्ये. पण आपण कृपण हा व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं बघितला तर लक्ष्मीच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे. लक्ष्मीला एक जण विचारतो की तू ह्या अशा कंजूस माणसाचा, कृपण म्हणजे कंजूस, अशा या कंजूस माणसाच्या हातामध्ये कशाला जातेस? त्यापेक्षा तू एखाद्या पंडिताकडे, पराक्रमी माणसाकडे का नाही जात? त्याच्याकडे जायला पाहिजे खरं तू. या कंजूस माणसाकडे जाऊन काय उपयोग आहे? तेव्हा लक्ष्मीनीच उदाहरण दिलंय. हे अर्थात गमतीचा भाग आहे ही कथा, म्हणजे ही काही खरी कथा नव्हे. तर ती ती त्याच्यावरती असं उत्तर देते की मी तो शूर, वीर, पराक्रमी जो आहे ना त्याच्याकडे जात नाही. त्याचं कारण तो मला कधी, तो त्याचे पराक्रम गाजवण्यामध्ये एवढा मशगूल असतो, तो कधी मरेल सांगता येत नाही आणि कधी मला विधवा करेल तेही सांगता येत नाही. म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. दुसरं म्हणाला की ठीक आहे, पण मग एखाद्या पंडिताजवळ, उदार माणसाजवळ जायचं. उदार माणसाजवळ का तू जात नाही? नाही म्हणे, कधी तो मला दान करून देऊन टाकेल आणि माझीच लज्जा मला सांभाळावी लागेल, म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. बरं म्हणे ठीक आहे, मग पंडिताकडे जा, तो असं काहीही करणार नाही, तो पराक्रमही गाजवायला जाणार नाही, तो लेखणीचा पराक्रम गाजवेल, त्यांनी काही तुला होणार नाही. आणि दुसरं म्हणजे जो उदार आहे त्याच्यासारखं तो तुला देऊन पण टाकणार नाही, चांगला उपयोग करेल त्याचा, पंडित जो असेल तो. ती म्हणते नाही ना, तिथे तर मी बिलकुल जाणार नाही, त्या पंडित माणसाचं तर मी तोंड सुद्धा बघणार नाही. का नाही बघणार? तर म्हणे अरे, ती जी सरस्वती आहे ना, ती माझी सवत त्याच्या अगदी कुशीमध्ये बसलेली असते आणि ती माझी सवत तिथे असल्यामुळे मी तिथे जाणार नाही. लक्ष्मी आहे तिथे सरस्वती वास करतेच असं नाही, आणि सरस्वती आहे तिथे लक्ष्मी वास करते असं नाही, असं म्हटलं जातं. त्याच्या संदर्भातली ही एक गमतीदार कथा होती. पण आपलं हे जे धन आहे हे बहुकृपण होऊ नये, इतकंही कृपण होऊ नये. पण कृपणाच्याकडे मग का जातेस? त्याला तरी काहीतरी कारण असेल की नाही? तर ती म्हणते हा कृपण इतका चांगला आहे की तो मला सुद्धा हात लावत नाही, मिळवतो आणि सगळं ठेवून देतो आणि मेल्यानंतर ते दुसऱ्याला जातं, तोपर्यंत तो अजिबात हलवत नाही. इतका तो दानशूर आहे की मेल्यानंतर सगळं देऊन टाकावं लागतं. त्यापेक्षा इतकंही कृपण असू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. यातनं ह्या तिरक्या गोष्टीमधनं असा पद्धतीचा अर्थ काढायचा आहे. म्हणून खूप कृपण म्हणजे खूप फक्त हव्यासापोटी मिळवायचं, आपणही वापरायचं नाही, दुसऱ्यालाही वापरू द्यायचं नाही, असं करू नये. मग ते पुस्तक असो किंवा धन असो, या दोन्ही बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने त्यांनी ही बारीक बारीक लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत. आणि ही सगळी लक्षणं सांगत असताना शेवटी ते असं म्हणतात, म्हणजे वेगवेगळी लक्षणं सांगताना त्यांनी आणखीन असत्य मार्ग, असं अशा तऱ्हेने त्यांनी शेवटचं आपल्याला सांगितलेले की असत्याचा मार्ग धरू नये, सत्याचा मार्ग धरावा, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि हे सत्याचा मार्ग जो धरायचा आहे त्याच्यासाठी असत्य मार्ग धरू नये म्हणजे काय? खोटं बोलणं जे आहे ना,
त्याच्यासाठी असत्य मार्ग धरू नये किंवा असत्य पंथे जाऊ नये, अशा तऱ्हेने 40 आणि 41 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा श्रीराम. तसंच त्यांनी 41व्या ओवीत सांगितलंय, विवेके दृढ वाट धरावी सत्याची, अशा तऱ्हेने सांगितलेलं आहे. काय आहे, सत्य आहे ना, ते व्यवहारामध्ये सुद्धा जर आपण बघितलं, खरं बोललं ना तर काही लक्षात ठेवावं लागत नाही, कारण खरं बोललेलं आपल्याला लक्षात राहतं. पण खोटं बोललं तर आपल्याला ते आठवावं लागतं, आणि ऐन वेळेला त्याचा जर विसर पडला तर आपलाच घात होतो. हे व्यवहारातलं झालं. आणि सत्याचा मार्ग धरावा, गमू पंथ आनंद या राघवाचा, हा सत्याचा मार्ग आहे, असं पारमार्थिक दृष्टिकोनातनं सुद्धा आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून ही जी साधना आहे ही पारमार्थिक दृष्टिकोनाने त्या सत्याकडे जाण्याची साधना आहे. ती आपल्याला करायची असेल तर उत्तम गुणाचं आचरण आपल्याला करावंच लागतं. जसं त्यांनी तो एक मूर्ख, असंच काही ओव्या मी मगाशी म्हटलं सांगितलेल्या आहेत, त्याच्याच सारख्या काही ओव्या इथे पण आहेत ज्या करू नये म्हणून सांगितलेल्या आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की ती लक्षात राहते. जसं सप्तव्यसनी ज्याचे मन तो एक मूर्ख, असं मूर्ख लक्षणात सांगितलंय. इथे सांगितलंय धूम्रपान सेवू नये, उन्मत्त द्रव्य घेऊ नये, असं सांगितलं. आता आणखीन एक गोष्ट, प्रयत्न पुरुषे सांडो नये, असं इथे म्हटलेलं आहे. कष्ट करता लाजो नये म्हटलेलं आहे. तसं त्यांनी धरुनी पराव्याची, असं प्रयत्न सांडी सावकाश तो एक मूर्ख, असं त्याच्यात अशा ओव्या शोधून काढल्या तरी आपला अभ्यास चांगला होतो, असं मला सांगायचंय. प्रयत्न पुरुषे अतिनिद्रा करू नये, हे उत्तम लक्षणामध्ये सांगितलेलं आहे. कारण निद्रा जरुरी पुरती आवश्यक आहे, तमोगुणात्मक आहे, पण निद्रा अति करू नये, अति सर्वत्र वर्जये, असं सांगितलेलंच आहे आपल्याला. पण निद्रा जयाची वाढ तो एक मूर्ख, असं 33व्या ओवीत मूर्ख लक्षणात म्हटलेलं आहे. म्हणजे मूर्ख लक्षणातल्या काही ओव्या इथे त्यांनी करू नये अशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत. तसंच हीनांचं हीन ऋण घेऊ नये, असं पण आपल्याला सांगितलेलं आहे. हीनांचं ऋण घेऊ नये म्हणजे हीन व्यक्तीचं ऋण घेऊ नये. आपल्याला ह्याच्यातलंच उदाहरण माहिती आहे. हिनांचे ऋण घेऊ नये ही ओवी 20वी वगैरे उत्तम लक्षणामध्ये आहे. आणि अशाच पद्धतीने कदाचित मूर्ख लक्षणामध्येही सांगितले असेल की दुसऱ्याकडनं उधारी घेऊ नये वगैरे, अशा पद्धतीने सांगितलेली असेल. पण सतत उधारी घेणारा हा मूर्ख, अशा तऱ्हेने सांगितले असेल. पण ह्या सगळ्यामध्ये दुर्योधनाची गोष्ट आपल्याला माहितीये की हीनांचं ऋण घेऊ नये म्हणताना कर्णच अर्जुनाला मारायला श्रेष्ठ आहे हे लक्षात घेऊन दुर्योधनाने पुढची चाल म्हणून त्याला अंग देशाचा राजा केला, नाही तर तो राजा झाला नसता. दुर्योधनाने केलेला आहे. पण त्याच्यामध्ये कुठेतरी आतमध्ये काहीतरी त्याच्याकडनं घेण्याची अपेक्षा पण आहे ना. सज्जनांकडनं जर आपण एखादं दान घेतलं किंवा एखादं कर्ज घेतलं तर तो आपल्याला हीनत्वाने कधीच वागवत नाही, किंबहुना तो आपल्याला घाई पण करत नाही आणि सांगतो शांतपणे दे, तुला होईल तसतसं फेड. पण तो आपली कधी विटंबना करत नाही. पण इथे कर्णाचं जर आपण बघितलं तर कर्ण, त्याला ते राज्य त्याने दिलेलं आहे, आणि नंतर ज्या वेळेला शेवटी युद्ध होतं, मी पूर्ण कथा सांगत नाही, महाभारत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मास्त्र जे आहे ते कर्णाकडे ज्या वेळेला होतं ते फक्त अर्जुनावर सोडायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि अर्जुनाचा वध करायचा, कारण ते खरं उद्दिष्ट होतं त्याचं. पण त्यावेळेला ज्या वेळेला घटोत्कच तिथे आला आणि हळूहळू कौरवांचं सैन्य मरायला लागलं, त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं पहिलं ब्रह्मास्त्र त्याच्यावर टाक. तो म्हटला अरे नाही, ते अर्जुनासाठी, तुला कळतंय का मला कळतंय, अरे तुला राजा कोणी बनवलं नाही, तर तुझी काय लायकी होती, मी होतो म्हणून तू राजा झालास, म्हणून तुला हे सगळं राज्य मिळालं, म्हणून तुझ्याकडे ही श्रीमंती आली, मी होतो म्हणून आलं. आता मी सांगतोय तसंच तुला करायला हवं, घटोत्कचावरती ते ब्रह्मास्त्र टाक. आणि त्याला त्यावेळेला ते टाकावं लागलं. म्हणजे कोणाचं ऋण घ्यावं तर हीनांचं ऋण घेऊ नये. अशा अनेक गोष्टी महाभारतामध्ये तर अशा गोष्टी आपल्याला अनेक सापडतील, त्यातल्या एकेका लक्षणावरती सापडतील. कारण जे इथे आहे महाभारतात नाही असं काहीच नाहीये. सगळं व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे ते यासाठी. पण यातले जी उत्तम लक्षणांची जी सगळी गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या मूर्ख लक्षणं त्यागायची आहेत आणि उत्तम लक्षणं आपल्याला घ्यायची आहेत, ती विचारपूर्वक वाचायची आहेत आणि एकतरी ओवी अनुभवावी, या पद्धतीने हळूहळू चरणात आणायची. या जन्मात ना सही पुढच्या जन्मात, देर है अंधेर नाही आहे, अशा पद्धतीने ती आचरणात आणायचे हे निश्चित आहे. एवढं ठरवून आपण
पुढच्या समासाकडे पुढच्या वेळेला वळू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.